सॉरी संजय लेग स्क्वेअरचे पंच संजय वाघमारे. नक्कीच सातत्याने 3 दिवस आपण स्पर्धा पाहतोय आणि 3 दिवसात पंच देखील ऑफिशियल पंच आपल्याला लाभले गेलेत. त्यांची देखील आज मॅच पाहायला मिळेल यात शंका नाहीये. जाऊया मॅच कडे जिथे मॅच सध्याच्या घडीला मोस्ट इम्पॉर्टंट मध्ये आपण पाहतोय. तिसरा सामना पाहतोय या रजनीश शृंखलेचा आज तिसरा दिवस. स्ट्राइक एंडवर फलंदाज टीम पाहू शकाल विशाल, तर नॉन स्ट्राइक एंडला असेल फलंदाज आर्यन. अशी सलामीची जोडी खरं तर आपण पाहतोय टीम साबरसई या संघाकडून. तर गोलंदाजी ट्रॅकवर भिंगार संघाचा संदेश गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय. 4 षटकाचा सामना असेल. चांगली मॅच पाहायला मिळेल यात शंका नाही. अगदी पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय आणि मॅच सुरू केली जाते. 4 षटकाचा सामना. या स्पर्धेचा एक नियम आहे की सर्वात जास्त ज्या संघाच्या धावा असतील त्यांना देखील बाय दिली जाईल. चांगलं डिसिजन नक्कीच पाहायला मिळेल. चला करूया सुरुवात. पिबनचं पहिलं षटक घ्या. प्रगती पथावर असताना तुम्ही पाहू शकाल संदेशला पहिला बॉल हलकासा स्टेअर केला होता. नक्कीच डॉट बॉलची सांगता. चांगली गोलंदाजी पाहतोय संदेश माध्यमातून. जेव्हा जेव्हा भिंगार संघाकडून खेळत असताना संदेश आपण पाहतोय एक चांगला गोलंदाज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर पिबनचा पहिलं षटक हाताळत असताना माझ्या समवेत खऱ्या अर्थाने गुण लेखकाच्या स्वरूपात जोडले गेले ते दिनेशी पवार साहेब. इथे आणखीन एक चांगला बॉल फेकत असताना गोलंदाज संदेशला तुम्ही पाहू शकाल. अगदी चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहतोय. आणि खरं तर नक्कीच माझा आवाज खऱ्या अर्थाने योगेशजी वाघ सरांपर्यंत पोहोचला आणि आमचे दमदार व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थाने ठाणे जिल्हा असो मुरबाड जिल्हा तालुका असो किंवा रायगड जिल्हा असो अगदी त्याच्या आवाजाने सातत्याने आपल्याला समालोचन नक्कीच ऐकायला मिळालं. आणि खरं तर त्यांना देऊया आपण भरपूर साऱ्या शुभेच्छा की शेवटच्या दिवसात देखील योगेश वाघ सरांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल यात शंका नाही आहे. अगदी त्यांचा एक कॉल आला आणि जसं त्यांनी ओळखलं की उत्तम पाधीर समालोचन करतात. नक्कीच योगेश वाघ सर तुम्हाला नक्कीच शुभेच्छा देईल की या स्पर्धेला तुम्ही खऱ्या अर्थाने वेळात वेळ काढून शुभेच्छा दिल्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. आणि शेवटच्या दिवशी तुमचा दे दनादन ठोका नक्कीच पाहायला मिळेल. नक्कीच ऐकायला देखील मिळेल यात शंका नाहीये. जाऊया मॅच कडे जिथे मोस्ट इम्पॉर्टंट सध्याच्या घडीला मॅच तुम्ही पाहतात. साबरसई आणि त्याला फाईट करेल अर्थात भिंगार टीम. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल संदेश. तर नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल अमितला. अमित आणि आर्यन अशी जोडी आपण पाहतो. यावेळेस मात्र चांगला बॉल अगदी खोलात टाकला होता चेंडू आणि खरं तर त्याला डीप करायचं होतं मिड ऑनला, परंतु चांगली गोलंदाजी. सध्या संदेश गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. जेवढे बॉल डॉट येतील तेवढ्या धावा कुठेतरी कमी पाहायला मिळतील. परंतु कालचा विचार केला तर 3 षटकात 66 धावा देखील आपण पाहिल्या. परंतु आज पहिल्या मॅच पासून खरं तर 32 धावाच्या पुढे अजून स्कोर झाला नाहीये. इथे फटका चांगला आहे. मिड विकेट दरम्यान चेंडू रबाडा झालाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चांगलं होत आहे. नक्कीच फील्ड होईपर्यंत घेतली जातील 2 धाबा आणि या 2 धाबेने धावफलक जाऊन पोहोचेल 2 या आकड्यावर. म्हणजे 2 धाबेने श्री गणेशा केला जातोय. चांगल्या सुरुवात केली
ती भिंगार टीमने गोलंदाजीच्या स्वरूपात तुम्ही पाहू शकाल संदेशला अगदी चांगली गोलंदाजी पाहतोय आणि खरं तर 2 धावा धावफलकावर जोडले गेलेत. नेक्स्ट बॉल असेल इथून रिव्हर्स अटेंड केला फटका चांगला आहे बॉल चाललाय थर्ड मॅन रिझन मधून चेंडू सीमा पार मिळतील 4 रन. त्यांच्या माध्यमातून आपण नक्कीच धवला देखील ऐकायला मिळेल यात शंका नाही. सातत्याने चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण मोठमोठ्या स्पर्धा देखील कव्हर केल्या जातात आणि त्यांचा एक गोड आवाज देखील आपल्याला या स्पर्धेला लाभेल. या स्पर्धेसाठी खरं तर संकट खूप मोठं होतं. त्या संकटाला उत्तर देत असताना आयोजकांनी जी स्पर्धा भरवली आणि त्या स्पर्धेला देखील खूप लोकांनी सांगितलं की स्पर्धा होऊ शकत नाहीये, परंतु अगदी मी तर म्हणेन रमेशचा जसा कॉल आला तसा मी तर म्हणेन चांगली स्पर्धा त्यांनी त्यांच्या माध्यमातून सातत्याने या ठिकाणी सादर केली आणि ती स्पर्धा आपण आज पाहतोय. ज्याला 4 व्हीलर वाल्याला विनंती असेल की लाईट थोडीशी बंद करा नाहीतर गाडी तरी तिथून हलवा. चला जाऊया मॅच कडे. पिबनचं पहिलं षटक समाप्त झालंय. धावफलकावर धावा लागले गेले 6 धावा. इथे गोलंदाजी ट्रॅकवर आलाय विश्वास. इथे फटका चांगला आहे रिव्हर्सचा फटका बॉलला पाठवलंय सीमा रेखा पार थर्ड मॅन रिझन मधून येतोय हा धमाकेदार षटकार. अगदी चांगला फटका पाहायला मिळाला षटकाराला. या षटकाराने धाव फलक जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावर. स्ट्राइक एंडवर तुम्ही पाहू शकाल बादलला तर नॉन स्ट्राइक एंडवर अमित अशी जोडी आपण पाहतोय. इथे आणखीन एक रिव्हर्स अटेंड करायचा होता परंतु खरं तर बॉल प्रत्येक वेळ बॅटला स्पर्श होईल असं नाही आहे, कारण दुधारी तलवार तेव्हा चालवली जाते जेव्हा ती परफेक्ट असते. परंतु इथून कमबॅक करत असताना गोलंदाज तुम्ही पाहू शकाल विश्वासला चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. रिव्हर्स मधून एक षटकार तर आलाय परंतु नेक्स्ट बॅटल कशा प्रकारे पाहायला मिळेल हे देखील पाहावं लागेल. ऑन स्ट्राईकला तुम्ही बादलला पाहू शकाल. इथे फटका चांगला आहे फसलाय आणि क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येणार पकडली जाईल. आणखीन एक फलंदाज बाद. इथून बादल बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे रिव्हर्सच्या माध्यमातून परंतु इथे गुडघाट एक तमाशा देख असं फटकेबाजी पाहायला मिळाली होती आणि पकडली त्या ठिकाणी झेल मिड ऑन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना प्रियेशला
इथून चांगला बॉल. खरं तर डॉट बॉलची सांगता. विश्वास येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. अगदी विश्वासला विश्वासासारखी गोलंदाजी देखील करावी लागेल. टीम भिंगार संघाकडून खेळत असताना विश्वास दाखवावा लागेल आपल्या टीमवर आणि तीच गोलंदाजी आपल्याला खरं तर पाहायला मिळते. चांगला बॉल. इथून फटका चांगला आहे. वाडिश लॉंग ऑनला उडवलाय. चेंडू निघून जाईल. अगदी वन बाउन्स. पंचांचा डिसिजन येतोय इथे. वाडिश लॉंग ऑन मधून येतोय षटकार आणि इथून 6 धाबेने धावफलक जाऊन पोहोचल तब्बल 18 या आकड्यावर. चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. विश्वासच्या विरोधात हा हल्ला आपण पाहतो. इथे आणखीन एक शॉर्ट बॉल होता. त्याला पुल करायचा होता कव्हर मध्ये परंतु नक्कीच चांगला बॉल पाहायला मिळाला. षटक संपतो. 2 षटकाचा वाजवी खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल जाऊन पोहोचले अर्थात 18 या धावसंख्येवर. या नाईट रजनी शृंखलेचा तिसरा दिवस. सातत्याने आपण पाहतोय चांगली स्पर्धा पाहायला मिळेल. पहिल्या दिवसाचा विचार केला तर टीम झुगरेवाडी जाऊन पोचले टॉप 5 मध्ये. कालचा विचार केला तर हेदुटणे टीम जाऊन पोचले टॉप 5 मध्ये. आज कोणता संघ जाऊन पोचेल टॉप 5 मध्ये हे देखील पाहावं लागेल. इथे चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी देखील तितकीच ताकदीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आणि खरं तर बॅटिंग करत असताना प्रेयसच्या बॅटमधनं अगदी एक षटकार पाहिला. आता बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल. बॅटिंग स्टान्सवर अमितला पाहू शकाल. 1 डाऊनला गेला फलंदाज अमित अजूनही मैदानावर सज्ज असेल. चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहिले परंतु आज संघासाठी देखील खेळावं लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय राहुल. आपण पाहतोय राहुलला. इथे शॉर्ट बॉल त्यावर फटका चांगला. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. फलंदाज अमितच्या बॅटमधनं धमाका षटकार. षटकारांची आतषबाजी देखील पाहायला मिळेल यात शंका नाहीये. अमित मोठा फलंदाज आहे. 1 डाऊनचा फलंदाज आहे. अगदी नक्कीच अमितसाठी पारितोषिक लागलं जात आहे. जर 3 बॉल 3 षटकार मारले तर नक्कीच अमित नवले हर्षद नवले यांकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. इथून फुल टॉच बॉल त्यावर कडक ब्रँड. चेंडू सीमा पार. मिळतील अमितच्या बॅट मधनं करारा जवाब. चेंडू सीमा पार षटकार. खरं तर अमितची बॅटिंग अफलातून बॅटिंग राहिले. इथून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 2 बॉल मध्ये 2 षटकार तर आलेत. आता येणारा तिसरा बॉल आहे. हर्षद नवले याचकडून तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. म्हणजेच खऱ्या अर्थाने तिसऱ्या बॉलवर जर षटकार आला तर नक्कीच 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. पंच बॉल आलाय. नक्कीच मॅच बॉल इथे पाहायला मिळतोय. राहुलच्या विरोधात खरं तर चांगली बॅटिंग करत असताना 2 बॉल मध्ये 2 षटकार आलेत. फलंदाज तुम्ही पाहू शकाल अमितच्या बॅटमधनं अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना अमित. इथे आणखीन एक ऑन साइडला उडवायचा होता परंतु चांगला बॉल पाहायला मिळाला. नक्कीच डॉट बॉलची सांगता. चांगली गोलंदाजी करत असताना व्हेरिएशन खऱ्या अर्थाने आपण पाहतोय नेक्स्ट बॉलवर परंतु तितकाच ताकदीचा फलंदाज अमितला देखील थांबवण्यात यश आलंय. नेक्स्ट बॉल असेल पुन्हा एकदा
ऑन स्ट्राईकला. इथून फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि यातून बॉलला फील्ड केलं जाईल. उचलणार फेकणार तोपर्यंत घेतली जाईल. एक चिक्की सिंगल कंप्लीट आणि एका धावेने 10 फलक जाऊन पोहोचेल तब्बल 31 या धावसंख्येवर. धाबा 10 फलकावर जोडले जातील. इथून फटका चांगला आहे. उडवलाय तो गेलाय सीमा रेखा पार. फलंदाज प्रेयसच्या बॅट मधनं हा धमाकेदार आणखीन एक येतोय षटकार. दहा फलक जाऊन पोहोचलाय 37. सावर सहित टीम खेळते. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल अमित आणि प्रेयसची बॅटिंग. खरं तर चांगली बॅटिंग पाहायला मिळते. इथे ऑन साईडला खेळायचा होता. कव्हर ड्राईव्ह मध्ये जरी हलकासा टच केला असता तरी सुद्धा चौकार पाहायला मिळाला असता. परंतु चांगली गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा कमबॅक करत असताना तिसरा षटक या ठिकाणी समाप्त होत आहे. टीमची टोटल जाऊन पोचले 37. लॉट्स ऑफ 2 विकेट. 37 धाबा 10 फलकावर जोडले जातील. अजूनही एक ओव्हरचा खेळ शिल्लक असेल आणि इथून कोणत्या गोलंदाजाला ही ओव्हर देण्यात येईल हे देखील पाहावं लागेल. बॅक टू बॅक 3 बॉलवर 3 चौकार ठोकले. तर धना वाघमारे यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज दिले जाईल. हा प्रेम आहे. सातत्याने खेळाडूंवर असलेला प्रेम आपल्याला पाहायला मिळतं आणि हे मोठ्या खरं तर ज्येष्ठ मंडळीचं हे वैशिष्ट्य आहे. कारण खेळ आवडला एखाद्या फलंदाजाचा तर नक्कीच बक्षीस देखील दिलं जाते. चांगली रणनीती आपण या ठिकाणी पाहतोय आणि सातत्याने ही स्पर्धा खेळत असताना आज सावळे टीमने खरं तर चांगली मेहनत घेऊन ही स्पर्धा उभारली आणि यशस्वीरित्या देखील पार पाडण्यात मोलाचा वाटा आमचे आदिवासी असोसिएशन कर्जत विभाग म्हटलं तर अरुण वाघचौरे साहेबांचा त्यामध्ये खूप मोठा वाटा पाहायला मिळतो. इथे वाईडिश लॉंगअप मध्ये बॉल रबाडा झाला होता. नक्कीच दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज वाद प्रेश बॅक टू द पॅव्हेलियन. चला नेक्स्ट मॅच असेल अंबेरपाडा टीम अंबेरपाडा. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर नक्कीच या ठिकाणी यायचं. नाणेफेक करिता टीम अंबेरपाडा आणि त्याला फाईट करेल बारबाई टीम. तर दोन्ही संघाचे कर्णधार माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर नक्कीच या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचंय. आजच्या दिवसातील खरं तर आपण चौथी मॅच पाहणार. टीम अंबेरपाडा बनाम बारबाई असे मॅच खऱ्या अर्थाने पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच असेल. जाऊया मैदानाकडे जिथे गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. गोलंदाज अक्षय. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये यशला तुम्ही पाहू शकाल. इथे स्ट्राईक एंडवर अमितला पाहणार. चांगला फलंदाज आहे अमित. इथून खोलात टाकला होता अगदी बॉल क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे बॉल त्या ठिकाणी निघून जाईल. लॉंग स्टॉप दरम्यान बाईच्या स्वरूपात येतील 4 रन. ही स्पर्धा खरं तर यूट्यूबद्वारे जेवढे प्रेक्षक पाहत असाल त्यांना या स्पर्धेच्या वतीने मी देतोय मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आणि खरं तर KTC.in च्या माध्यमातून ही स्पर्धा तब्बल 192 देशामध्ये दाखवली जाते. आणि खरं तर कुणी सबस्क्राईब केलं नसेल हा चॅनलला तर नक्की सबस्क्राईब देखील करून घ्या. चांगल्या KTC.in च्या माध्यमातून क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळते. ते कव्हर ड्राईव्ह मध्ये बॉलला हलकासा स्टेअर केलाय आणि नक्कीच फिल्डिंग देखील तितकीच चांगली पाहायला मिळाली. एकच धाव घेतली जाईल आणि एका धावाने 10 फलक जाऊन पोहोचेल तब्बल 43 या धावसंख्येवर. इथे साबरसाई टीम चांगली बॅटिंग करत असताना आपण पाहतोय अमित आणि त्याच्या साथीला यशला पाहतोय. चांगले बॅटर मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना
तितकीच षटकार चौकारांची आतषबाजी देखील पाहायला मिळाली. ते फुलटॉस बॉल, त्याला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉलला फील्ड करेल तोपर्यंत घेतली जाईल एक धाव आणि एका धाबेने स्ट्राईक रोटेट केली जाते अमित या फलंदाजाला. कारण अमितचा विचार केला तर चांगली बॅटिंग अमितच्या माध्यमातून आपण पाहिली. तब्बल 2 षटकार 1 चौकार देखील त्यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाला आणि शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा येतील हे देखील पाहावं लागेल. इथे आडव्या बॅटने खेळायचा होता परंतु चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय अक्षय. इथे डॉट बॉल येतोय. चांगली बॉलिंग राहुलच्या माध्यमातून आपण पाहतोय. या षटकातील शेवटचा बॉल असेल. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळणार. नक्कीच झेल सोडली जाते आणि फलंदाजाला जीवदान. खरं तर 2 धावा आल्या आणि या 2 धाबेने धाव फलक जाऊन पोहोचला तब्बल 46 धावा धाव फलकावर जोडले गेलेत आणि येणारे 24 बॉल 47 ची गरज असेल. चला बारवाई टीमचा कर्णधार या ठिकाणी यायचंय. आंबेरपाडा टीमचा कर्णधार अमर लांगी या ठिकाणी उपस्थित आहे. वायरीवर पाय देऊ नका प्लीज. चला बारवाई टीमचा कर्णधार आपण या ठिकाणी उपस्थिती दाखवायचे. चला लगेच फिल्डिंग साठी जायचंय. विनंती करतो टीम साबरसई आपण लगेच ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये जायचंय अन्यथा 2 धाब्याची पेनल्टी दिली जाईल. याकडे लक्ष द्यायचंय. ना 46 धाबा धाव फलकावर जोडले जातील. येणारे 24 बॉल आहे. 47 ची गरज आहे. त्या 47 धावा देखील जमवाव्या लागतील. हा सामना जर जिंकायचा असेल तर 47 धावा चेस करणं देखील गरजेचं असेल. ते भिंगार टीम कडून सलामीचे 2 फलंदाज जात असताना तुम्ही पाहू शकाल. संदेश त्याच्या साथीला राहुल दोघांची चांगली गोलंदाजी देखील आपण पाहिले. अष्टपैलूच्या भूमिकेत सातत्याने आपण यांना पाहिलं या जोडीला. परंतु आज संघाला विजय प्राप्त करून द्यायचा असेल तर खरं तर बॅटिंग देखील तितकीच महत्त्वाची करावी लागेल राहुल आणि संदेशला. चला पंच चहा कमी प्या. जास्त चहा पण पिऊ नका. जसं चहा प्याल तशी थंडी देखील वाढेल. सातत्याने 2 दिवस पाहिलं तुमच्या माध्यमातून आम्ही पंचांची भूमिका. चांगलं डिसिजन योग्य डिसिजन त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहतोय आणि या जोडीला भरपूर मागणी देखील आमच्या कर्जत तालुक्यात मिळते. खरं जोडी चांगली मिळाले. अगदी शेतातलं क्रिकेट जेव्हा आम्ही खेळत होतो सातत्याने संजय
संजय वाघमारेला सॉरी संजय वाघमारेला देखील माहिती आहे आणि सुनील मुकनेला देखील माहिती आहे. बारबाई संघाने या नाणेफेक जिंकून प्रथमतः स्वीकारले. गुड गुड डिसिजन पेंडिंग. चला मॅचला सुरुवात करायचं. येणारे 24 बॉल असतील. 47 ची गरज आहे. त्या 47 धाबा खरं तर जमवण्यासाठी दोन फलंदाज तुम्ही पाहू शकाल. संदेश आणि त्याच्या साथीला राहुलला तुम्ही पाहू शकाल. तर गोलंदाजी ट्रॅकवर पिबनचं पहिलं षटक, पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना गोलंदाज बादलला तुम्ही पाहू शकाल. बादल एक अष्टपैलूच्या भूमिकेत आपण सातत्याने पाहिली. बादलची बॅटिंग देखील तितकीच चांगली राहिली, परंतु गोलंदाजी कशा प्रकारे होईल हे देखील पाहावं लागेल. पिबनचं पहिलं षटक हाताळत असताना आपण बादलला पाहतोय. स्ट्राईक एंडवर राहुलला आपण पाहतोय, तर नॉन स्ट्राईक एंडवर संदेश असेल. चांगली बॅटल मैदानाच्या आतमध्ये. 47 ची गरज आहे. पहिला बॉल शॉर्ट बॉल होता, त्यावर फटकाच खेळायचा होता लेग साईडला, परंतु चांगली बॅटिंग खरं तर सन्मान दिला आणि त्या ठिकाणी शॉर्ट लेगला खरं तर बॉल ट्रॅव्हल झाला होता. अगदी एकच धावाने श्री गणेश केला जातोय टीम भिंगार संघाचा आणि एक धाव धाफलकावर जोडली जाईल. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलंय. नौका फलंदाज सलामीचा फलंदाज तुम्ही पाहू शकाल. संदेशला आणलंय स्ट्राईकवर आणि इथून संदेशला देखील करामत करावी लागेल. आपले मॅच जिंकण्यासाठी गरज असेल 47 धाव संख्येची, तर 47 धावा कशा येतील हे देखील पाहावं लागेल. फटका चांगला आहे त्या ठिकाणी. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल निघून चाललाय. सीमा पार मिळतील संदेशच्या बॅटमधनं चौकार. वेळेस थांबवावं लागेल. रन्स देखील डिफेंड करायचे आहेत, परंतु तितकीच ताकदीची गोलंदाजी देखील करावी लागेल. इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली येणार. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सहजगत्या पोहोचत असताना फलंदाज तुम्ही पाहू शकाल राहुलला. इथून जर तुम्ही खरं तर घाई केली, म्हणतात ना की अति घाई आणि संकटात नाही, असं चित्र खरं तर पाहायला मिळालं होतं. त्या हिरव्या नेटवर बसू नका, त्याच्यावर वायर आहे आणि तिथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॅकअप मात्र पाहायला मिळतो आणि चांगली फील्ड करत असताना फलंदाजाला आपण पाहिलं. वायर इलेक्ट्रिक वायर ओपन आहे, त्यामुळे वायरशी खेळू नका. वायरशी खेळणार तर तुम्ही जीवाला मुकणार. तर नक्कीच मी प्रेक्षकांना विनंती करेल की आपण कृपया वायरशी खेळू नका, अशी कळकळीची विनंती. इथे फटका चांगला येतोय राहुलच्या बॅटमधनं. हा फटका बॉल सीमा पार मिळतील 4 रन. चौकार आला. खरं तर बादलच्या विरोधात हा हल्ला पाहायला मिळत आहे आणि चांगली बॅटिंग करत असताना दोन फलंदाज तुम्ही पाहू शकाल. अगदी राहुल आणि त्याच्या साथीला संदेशला तुम्ही पाहू शकाल भिंगार संघाकडून खेळत असताना, परंतु चांगले प्रयत्न नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथे फटका आणखीन एक चांगला राहुलच्या बॅटमधनं डीप काऊ कॉर्नर रिझन मधून. चेंडू सीमा पार मिळतील 4 रन.
पहिला पूर्वार्ध समाप्त व्हायला पाहिजे होता, परंतु थोडीशी उशीर झाला सामन्याला. आणि खरं तर आपण पाहतोय पिबनचं पहिलं षटक संपलंय, धाव फलक जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावर. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. प्रेश गोलंदाजी ट्रॅकवर प्रेशला तुम्ही पाहू शकाल. प्रेसची बॅटिंग देखील चांगली आपण पाहिली, परंतु आता गोलंदाजी कशा प्रकारे होईल हे देखील पाहावं लागेल. इथे पहिला बॉल अगदी आउटसाइड ऑफ स्टंप, भरपूर बाहेर फिक्सिंग झाला हा बॉल आणि वाईड बॉलची सांगता. असे खराब बॉल जेवढे येतील तेवढे खरं तर प्रेशर निर्माण होईल. एक एक धाव फलकावर जोडली जाईल. धाव फलक जाऊन पोहोचला 15 या आकड्यावर, म्हणजे 15 धाव फलकावर जोडले गेलेत. इथे रिव्हर्स अटेंड, क्षेत्ररक्षकाची चुकी आणि बॉल लॉंग स्टॉक दरम्यान निघून चाललाय सीमा रेखे जवळ. बॉल अडवला जाईल आणि नक्कीच जिथे खरं तर आपण 4 धावा पाहायला मिळणार होत्या तिथे 2च धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या. चांगली क्षेत्ररक्षण करत असताना टीम साबरसईला आपण पाहतोय. अगदी चांगला प्रयत्न केला आणि 2 धावा खऱ्या अर्थाने संघाला वाचून दिल्या. चांगले फिल्डिंग. इथे आणखीन एक फक्त हलकासा टच केलाय, दिशा दिले. सेन्सिबल क्रिकेट दाखवत असताना फलंदाज संदेशच्या बॅट मध्ये येतोय हा थर्ड मॅन रिझन मधून चौकार. चांगला बॉल लेग साइडला खरं तर चांगला बॉल पाहायला मिळाला आणि अगदी वेगावर स्वार होऊन इथे गोलंदाजी केली जाते. चांगला गोलंदाज तुम्ही पाहू शकाल. प्रेश संदेश आणि राहुल अशी जोडी खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 47चं टार्गेट आहे. 47 धावा खरं तर जिंकायचं असेल तर बनवाव्याच लागतील आणि टाय झाली तर नक्कीच सुपर ओव्हर पाहायला मिळेल. इथे फटका आणखीन एक चांगला संदेशच्या बॅटमधनं आमच्या योगेश वाघ सरांच्या माध्यमातून जर ऐकायला गेलं तर लाव चुना मळ तंबाखू, लाव चुना मळ तंबाखू. बॉल सीमा पार, 4 रन. इथे रिव्हर्सचा फार चांगला फटका पाहायला मिळाला. संदेश काय फटकेबाजी करतोय. अगदी चांगले बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण दाखवत असताना संदेश हा फलंदाज पुन्हा एकदा. इथे आणखीन एक, परंतु फटका फसलाय आणि इथे पकडली जाईल झेल. एसटी रक्षकाने सुरेख झेल टिपली आणि पंचांचा डिसिजन येणं बाकी असेल.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल 1 डाऊनचा फलंदाज आहे सागरला तुम्ही पाहू शकाल. अगदी सागर देखील चांगला फलंदाज आहे. सामना खरं तर चांगला पाहायला मिळतोय. अगदी धाबा तर धाफलकावर जोडले गेलेत. 25 धाबा. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय प्रगती पथावर असताना प्रेश गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. 25 धाबा धाफलकावर जोडले गेलेत. अजूनही काय धाव संख्येची गरज आहे जिंकण्यासाठी. अजूनही 22 धाव संख्येची गरज असेल जिंकण्यासाठी. इथे फलंदाज टीम पाहू शकाल. न्यू बॅटर फटका चांगला आहे. इथून मिड विकेट क्लिअर करत असताना बॉल चाललाय सीमारे का पार. फलंदाज सागरच्या बॅट मधून येतोय हा षटकार. डीजे प्लीज जास्त उशीर होतोय सामन्याला. एक षटकार आला. या षटकाराच्या मदतीने टीम जाऊन पोहोचले. अर्थात भिंगार संघ 31 या धाव संख्येवर. दोन षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला. टीमची टोटल जाऊन पोहोचले 31. 31 या आकड्यावर. आणि इथून गरज असेल येणारे 12 बॉल. 12 बॉल 16ची गरज आहे. इथून 16 धाबा जिंकण्यासाठी नक्कीच भिंगार टीमला कराव्या लागतील. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज अमितला तुम्ही पाहू शकाल. चांगला गोलंदाज आहे. 16 धाबा रोखायचे असेल तितकीच ताकदीची गोलंदाजी देखील करावी लागेल. मॅच अजूनही संपलेली नाही. शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच पाहायला मिळेल यात शंका नाहीये. समोर भिंगार टीम खेळते. एका साईडला तुम्ही पाहू शकाल राहुलची बॅटिंग, तर दुसऱ्या साईडला खरं तर तुम्ही पाहिला सागरची बॅटिंग. अगदी जसा गेला जणू काही पॅव्हलियन मधून सेट होऊन गेला की काय. आणि षटकार आला. षटकाराच्या मदतीने 31 धावा धाफलकावर जोडले जातील. षटक क्रमांक तिसऱ्याला होते सुरुवात. इथून चांगला बॉल फेकी करत असताना पहिलाच बॉल येतोय निर्धाव. डॉट बॉलची सांगता. जेवढे डॉट बॉल येतील तेवढा खरं तर टीम भिंगार संघाला प्रेशर नक्कीच क्रिएट होईल. आणि एक बॉल तर डॉट आलाय. दुसऱ्या बॉलवर फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली येणार. बॉल अडवणार फेकणार. तोपर्यंत इथे घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये. डायरेक्ट हिट पुन्हा एकदा. परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट मात्र पाहायला मिळाली. आणि इथे 2 धावा सॉरी पंच 1 धाव ना 2 धावा नक्कीच 2 धावा कंप्लीट करत असताना दोन्ही फलंदाजाला तुम्ही पाहू शकाल सागर आणि त्याच्या साथीला राहुल अशी जोडी खरं तर आपण पाहतोय. 16ची गरज होती. 2 धावा आल्यात आणि आता 14ची गरज आहे. या 14 धावा देखील थांबून ठेवाव्या लागतील शेवटच्या ओव्हरपर्यंत. इथे चांगला बॉल. जसा बॉल पडला तसा खरं तर उसळी चांगली पाहायला मिळाली. आणि निर्धा बॉलची सांगता. डॉट बॉलची सांगता. संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. इतिहास घडवायचा असेल तर प्रयत्न देखील तितकेच चांगले करावे लागतील. मेहनत देखील तितकीच घ्यावी लागणार.
आणि तितकीच ताकदीची फलंदाजी देखील करावी लागेल. इथे आणखीन एक यष्टीरक्षकाच्या चुकीने खरं तर बॉल निसटला आणि लेग बायच्या स्वरूपात खऱ्या अर्थाने एक धाव फलकावर जोडली जाईल आणि एका धाब्याने धाव फलक हलता होईल. जाऊन पोहोचेल टीमची टोटल 34. 34 या आकड्यावर चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. एक धाबेला महत्त्व दिलं जातं. क्रिकेटमध्ये नेहमीच एक धाव खूप महत्त्वाची असते आणि ते दाखवत असताना टीम भिंगारला तुम्ही पाहू शकाल. इथे आणखीन एक बॉल असेल फाईड, रन्स मिळतील 1 आणि खरं तर एक्स्ट्रा धाव फलकावर जोडली जाईल आणि सुरेख कमबॅक करत असताना टीम भिंगारला पाहू शकाल. समीकरण इथून बदलतं. आता येणारे काही बॉल शिल्लक आहेत आणि अजूनही काही धावसंख्येची गरज असणार जिंकण्यासाठी. खरं तर धाव फलकावर धावा लागले गेलेत 35 धावा. पाहिजे ना 35 धाव फलकावर जोडले गेलेत. अजूनही 12 धावसंख्येची गरज आहे जिंकण्यासाठी. ऑन स्ट्राईकला तुम्ही इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. बॉल चाललाय लॉंग स्टॉक दरम्यान. चेंडू सीमा पार. 4 रन. नक्कीच सागरच्या बॅट मधला फटका फसला होता पण चांगलं क्षेत्ररक्षक थोडासा खराब पाहायला मिळाला आणि नक्कीच चौकार आला. चौकाराच्या मदतीने टीम जाऊन पोहोचल 39. 39 या आकड्यावर. षटक क्रमांक आपण तिसरा पाहतोय. इथे गुडघा टेक आणि खरं तर शॉट मारायचा होता मिड विकेटला परंतु चांगला बॉल पाहायला मिळाला. षटक संपतोय. 3 षटकाचा बाजवी खेळ समाप्त झालाय. अर्थात टीमची टोटल जाऊन पोचले 39. 39 या धावसंख्येवर. येणारे 6 बॉल आणि 8 ची गरज आहे. 8 ची कशी असेल 8 बरोबर. 6 बॉल 8 ची गरज आहे जिंकण्यासाठी. चला स्पीडअप ठेवा. मॅचचा रिदम तोडू नका. येणारे 6 बॉल 8 ची गरज आहे जिंकण्यासाठी. अजूनही टीम भिंगार संघाला 2 फलंदाज खरं तर आपण पाहतोय सागर आणि त्याच्या साथीला राहुल अशी जोडी आपण पाहतोय. संदेशची देखील चांगली बॅटिंग राहिले. 3 चौकार 2 धाबा. संदेशची देखील चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. ते देखील विसरून चालणार नाहीये. 6 बॉल 8चं समीकरण आहे. इथून जेवढे डॉट बॉल येतील तेवढा खऱ्या तर सामना चांगला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज विशाल. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली येणार आणि इथून पकडली जाईल फलंदाज बाद. राहुल बॅक टू इथून कोणता संघ कमबॅक करेल हे देखील पाहावं लागेल. शिवनगरचा कर्णधार. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कमिटीशी संपर्क साधायचा. शिवनगर. शिवनगरचा कॅप्टन त्वरित आयोजकांशी संपर्क साधा.
इथून 5 बॉल बनवायच्या त्या 8 धाबा जिंकण्यासाठी टीम भिंगार संघाला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल. अक्षय आणि सागर अशी जोडी खरं तर आपण पाहतोय. सागरला स्ट्राईक देणे देखील गरजेचं असेल, परंतु अक्षय सध्या ऑन स्ट्राईकला तुम्ही पाहू शकाल. इथे पंचांकडे दाद मागत असताना तटस्थ पंच, अगदी चांगली पंचगिरी आणि खरं तर एक धाव फलकावर जोडली जाईल आणि इथून कमबॅक केलं जाईल. एक धाव फलकावर जोडत असताना फलकावर धावा लागले गेले 40 धावा. आता 7 ची गरज असणार. येणारे 4 बॉल 7 ची गरज आहे. ती क्षमता आहे, ती फलंदाज सागरकडे क्षमता पाहायला मिळेल यात शंका नाही आहे. षटकाराने मॅच फिनिश करेल का टीम भिंगार संघाकडे, ती पॉझिटिव्ह पॉइंट नक्कीच पाहायला मिळेल सागरच्या माध्यमातून. जेव्हा सागर खरं तर मैदानाच्या आतमध्ये थांबलाय तेव्हा कुठेतरी सामना जिंकून दिलाय, परंतु आज संघ अडचणीत आहे. 4 बॉल शिल्लक आहेत बनवायच्या त्या 7 धाबा. इथून पंच स्पीडअप करा मॅच. सामना मात्र बरोबरी झाला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल, याकडे देखील लक्ष द्यायचंय. सुपर ओव्हर साठी 6 धावांची गरज असेल आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. इथून आणखीन एक पंचांचा बोट आकाशाकडे आहे. टर्निंग पॉइंटचे शिकार ठरत असताना सागर फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट सागर. बॉल खाली येणार आणि खरं तर बॉल फेकी करीपर्यंत घेतली जाईल एक सिंगल धाव आणि एका धावाने धावफलक जाऊन पोहोचल 41 या आकड्यावर. आता 2 बॉल 6 ची गरज आहे. कालचा सामना देखील आठवावा लागेल. मालवाडी आणि त्याच्या विपक्षात हेदुटणे टीम. 1 बॉल 6 ची गरज होती आणि आलेला वायडिश लॉंगॉन मधून काफलातून फटका होता, षटकार पाहायला मिळाला, परंतु इथे 2 बॉल 6 ची गरज आहे आणि सामना टाय होण्यासाठी 5 ची गरज असणार. हा बॉल फार महत्वाचा असेल टीम भिंगारसाठी. 2 बॉल 6 ची गरज, जिथे 6 बॉल 8 ची गरज असताना काय कमबॅक केलाय. अगदी सागरची विकेट गेली आणि तिथून कुठेतरी कमबॅक केलाय. इथे चांगला बॉल फेकत असताना गोलंदाज तुम्ही पाहू शकाल अक्षयला आणि इथे विकेटचं होईल पतन. फलंदाज बाद. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. आता इथून खरं तर कमबॅक करावा लागेल. आता 1 बॉल आणि 6 ची गरज आहे. चला नेक्स्ट बॅटर. जेव्हा 6 बॉल 8 ची गरज होती तिथून कुठेतरी सामना असं वाटत होतं की टीम भिंगार संघ आरामात सामना जिंकेल, परंतु कमबॅक करत असताना टीम साबर सैला आपण पाहतोय. आता 1 बॉल 6 ची गरज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल नितीनला. तर स्ट्राईक एंडवर ज्या फलंदाजावर सर्व जबाबदारी असेल तो फलंदाज समीर. बॅटिंग स्टान्सवर तुम्ही पाहू शकाल 1 बॉल 6 ची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर विशाल अगदी चांगली गोलंदाजी. 8 धावा देखील करून देईल की नाही हे देखील पाहावं लागेल.
1 बॉल 6 धाबा, अद्यापर्यंत फक्त 2 धाबा खर्च केल्यात. इथून काय घडणार, काय बिघडणार, षटकार मारून सामना जिंकून देईल का टीम भिंगार संघाला? तो फलंदाज समीर. तर एका साईडला तुम्ही पाहू शकाल गोलंदाज तितक्याच ताकदीचा पाहायला मिळतो. तो गोलंदाज विशालला तुम्ही पाहू शकाल. साबर सई संघाकडून गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. आणि शेवटचा बॉल, 1 बॉल 6 ची गरज. बॅटिंग स्टान्सवर फलंदाज समीर. इथे फटका चांगला आहे, उंची जास्त, लांबी कमी आहे आणि इथे फटका फसलाय, झेल सुटली जाते आणि इथे विजय होते टीम साबर सई संघ. आणि हार्ड लक टीम भिंगार. चांगली बॅटिंग केली संदेश आणि राहुलने, परंतु थोडीशी चुकी आणि नक्कीच सामना गमावला तो टीम भिंगार संघाने आणि विजय प्राप्त केला तो टीम तुम्ही पाहू शकाल साबर सई संघाने. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. इथे शेक हँड करायचंय. चला एका साईडला टीम अंबेरपाड्याला आपण पाहतोय.